नमस्कार, सुनीताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे अनारसा पीठ। पहिल्यांदा मी 1 वाटी तांदूळ 3 दिवस भिजत घातले। 3 दिवस पाणी बदलायचं। चौथ्या दिवशी जरासं 2-3 तास पसरून ठेवायचे आणि मिक्सरवरनं फिरवून घ्यायचे। त्याच्या निम्म अर्धा भांड गूळ घेतला, वेलदोडे जायफळाची पूड करून घेतली, चवीला साखर घेतलेली आहे। आता मी 3 दिवसांनी चौथ्या दिवशी हे काढून आणि मिक्सरवरनं फिरवून घेतलेले आहेत तांदूळ आणि ते चाळून असे बारीक करून मी घेतले। आता ह्याच्या निम्मा हा गूळ घेतलेला आहे। हे दोन्ही मिळून आता मी कुटून ठेवणार आहे। कुटलं की त्याच्यामध्ये मी गूळ घालणार आणि साखरेने थोडी टेस्ट येते आणि गोडी वाढते आणि कुरकुरीत पण होतात। तर मी आता तुम्हाला हे पीठ कुटून तयार करून दाखवते। आता हे मी अनारशाचं पीठ कुटून घेतलेलं आहे आणि असं एवढं घट्ट झालेलं आहे बघा। ही अशी थापी यायला पाहिजे। त्याला कडेने चिरा बिरा पडल्यात की झालेलं नाही असं समजायचं। हे बघा, आता हा अनारसा असा तळून काढायचा। खसखस साखर मिक्स करून घ्या डिशमध्ये, त्याच्यावर हा असा पसरवा आणि तळा। अशी आपली अनारशाची रेसिपी तयार झाली। आणि पीठ जर कोरडं पडलं तर त्यामध्ये देशी खड मिसळायचं। खूप प्रमाणात मिसळायचं नाही, थोडं थोडं घालून एकजीव करून घ्या। माझी डिश आवडल्यास सबस्क्राईब करा, बेल आयकॉन्स प्रेस करा, लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा।